ठाणे बोरोली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला आज टनेल बोरिंग मशीन लॉन्चिंगद्वारे औपचारिक सुरुवात करण्यात आली. हा देशातील अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पाची एकूण लांबी 11.84 किलोमीटर असून त्यामध्ये 10.25 किलोमीटर लांबीचा मुख्य बोगदा आहे. बोरोलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडून सुमारे 6.75 किलोमीटर बोगदा खोदण्यात येणार आहे. सुमारे 16,664 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या लागणारा 90 मिनिटांचा प्रवास केवळ 15 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणात मोठी घट होईल. या बोगद्यात 2 वाहतूक मार्ग असून प्रत्येकी 3 मार्गिका असणार आहेत. प्रत्येक 300 मीटर अंतरावर सुरक्षा क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात येणार असून अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबवण्यात येत असून मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. या प्रकल्पासाठी नायक आणि अर्जुन अशी नावं असलेली TBM यंत्र वापरण्यात येत आहेत. नायक हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखराच्या नावावरून तर अर्जुन हे झाडाच्या नावावरून देण्यात आले. एकूण 4 अत्याधुनिक आणि मोठ्या व्यासाची TBM यंत्र या कामासाठी वापरण्यात येणार आहेत. काम करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. या बोगद्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून भविष्यात ठाणे कोस्टल रोडशी जोडणी झाल्यानंतर शहरातील वाहतूक बायपास होईल. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प संवेदनशील असून जैवविविधतेवर कोणताही परिणाम होणार नाही. यासाठी योग्य नियोजन करण्यात आले. तोडण्यात आलेल्या सुमारे 11,000 झाडांच्या बदल्यात तितक्याच प्रमाणात वृक्षारोपण केलं जाणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दिवस ठाणेकरांसाठी आनंदाचा आणि ऐतिहासिक असल्याचं सांगितलं. 2024 या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. काही अडथळे आले होते, मात्र ते दूर करून प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरोली प्रवास अवघ्या 15 मिनिटात शक्य होणार आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून गेम चेंजर प्रकल्प ठरेल. रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची हमी देत आहोत. एकूणच ठाणे बोरोली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असून नागरिकांना वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. असा ठाणे बोरिवली दुहेरी मार्ग याचं TBM लॉन्चिंग आपण केलेलं आहे. एकूण हा जो प्रकल्प आहे याची लांबी 11.84 किलोमीटर आहे. त्यातला जो बोगदा आहे त्या बोगद्याची लांबी 10.25 किलोमीटर आहे आणि या ज्या बोरिंग मशीन्स आहेत या बोरिवलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडनं 6.9 किलोमीटर अशा पद्धतीनं या टनेलचं बोरिंग होणार आहे. 3+3 असा 6 पदरी आपल्याला मार्ग ट्विन टनेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येक बोगद्यामध्ये 2 वाहतुकीच्या आणि एक आपत्कालीन अशा 3 मार्गिका त्या ठिकाणी असतील. प्रत्येक 300 मीटरवर आडवे मार्ग असतील ज्यातनं रेस्क्यू करता येईल. व्हेंटिलेशन, अग्निसुरक्षा, स्मोक डिटेक्टर, LED, रेट्रो रिफ्लेक्टिव्ह साईन बोर्ड अशा सर्व गोष्टी या ठिकाणी असतील.